नमस्कार मित्रांनो, खरीप हंगाम 2025 ची ई पीक पाणी आता सुरू झालेली आहे. सर्व शेतकरी आपल्या शेतामध्ये जाऊन ई पीक पाणी करत आहेत. परंतु भरपूर शेतकऱ्यांना ई पीक पाणी करत असताना भरपूर अडचणींच्या सामोरं जावं लागत आहे. जसं की सर्व्हरचा प्रॉब्लेम असेल किंवा मॅपचा प्रॉब्लेम असेल. शेतकऱ्याचं क्षेत्र एका ठिकाणी दाखवलं जातं आणि मॅप दुसरीकडे दाखवला जातो, म्हणजे चुकीचा मॅप दाखवला जातो. तसंच फोटो काढताना काही प्रॉब्लेम येत असतील किंवा मित्रांनो क्षेत्र भरताना काही प्रॉब्लेम येत असेल, म्हणजेच आपलं एक गट असेल त्यामध्ये आपले वेगवेगळे 2 ते 3 प्रकारची पिकं असतील, जसं की सोयाबीन, कपाशी असेल किंवा कपाशी, मका असेल. तर अशा ठिकाणी आपल्याला ई पीक पाणी करताना क्षेत्र कसं भरायचं याबद्दलचे अनेक प्रश्न शेतकऱ्यांच्या मनामध्ये आहे. तर याबद्दलची संपूर्ण माहिती आपण आजच्या या व्हिडिओमध्ये कव्हर करणार आहोत. तसेच ई पीक पाणी कशी करायची आहे, तर ही संपूर्ण माहिती मी तुम्हाला आजच्या या व्हिडिओमध्ये दाखवणार आहोत. त्या अगोदर तुम्ही जर आपल्या चॅनलवरती नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनवरती प्रेस करा, जेणेकरून तुम्हाला अशाच नवनवीन अपडेट ह्या मिळत राहतील. तर मित्रांनो, सगळ्यात प्रथम तुम्हाला ई पीक पाणी करायचे असेल तर आपल्या मोबाईलच्या प्ले स्टोअरवरती यायचं आहे. प्ले स्टोअरवरती आल्यानंतर इथं आपल्याला सर्च बारमध्ये ई पीक पाणी असं नाव टाकायचं आहे. बघा, ई पीक पाणी आपण असं नाव टाकल्यानंतर आपल्यासमोर काही अशा प्रकारे हे ॲप्लिकेशन ओपन होईल. तुम्हाला हेच ॲप्लिकेशन तुमच्या मोबाईलमध्ये इन्स्टॉल करायचं आहे. जर तुम्ही ऑलरेडी इन्स्टॉल केलेलं असेल तर ते तुम्हाला इथूनच ओपन करायचं आहे, कारण इथं तुम्हाला अपडेटचा ऑप्शन मागितला जाईल. ते अपडेट होईल, त्यामध्ये काही नवीन फीचर्स हे ॲड केलेले असतात, त्याच्यामुळं तुम्हाला ते अपडेटसाठी मागवलं जातं. तर तुम्हाला ते इथं अपडेट करायचं आहे आणि त्यानंतर ओपन करायचं आहे. ओपन केल्यानंतर तुमच्यासमोर काही परमिशन विचारल्या जातील, ते अलाउ करायचे आहेत आणि त्यानंतर तुम्हाला बोटाने साईडला दोनदा लोटायचं आहे. त्यानंतर तुम्ही इथं खाली बघू शकता, तुम्हाला ई पीक पाणी करण्यासाठी कालावधी देण्यात आलेला आहे. तर खरीपचा 1 ऑगस्ट ते 14 सप्टेंबरपर्यंत आहेत. म्हणजे तुम्ही 14 सप्टेंबरपर्यंत आपल्या पिकाची ई पीक पाणी ही करू शकतात. त्यानंतर मित्रांनो, तुम्हाला काय करायचं आहे, महसूल विभाग निवडायचा ऑप्शन आलेला आहे. तर इथं तुम्हाला तुमचा महसूल विभाग जो असेल तर तो निवडायचा आहे. त्यानंतर या बाणावरती टच करायचं आहे. त्यानंतर शेतकरी म्हणून लॉग इन करा या नावावरती क्लिक करायचं आहे. त्यानंतर तुम्हाला इथं मोबाईल नंबर टाकण्याचा ऑप्शन येईल. परंतु तुमचं लॉग इन ऑलरेडी तुम्ही जर केलेलं असेल तर तुम्हाला इथं मोबाईल नंबर टाकून इथं संकेतांक पाठवा आणि लॉग इन करा या नावावरती क्लिक करायचं आहे. परंतु तुमची जर नोंदणी झालेली नसेल तर तुम्हाला इथं नोंदणी करा या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे. इथं तुम्हाला तुमचं नाव टाकायचं आहे, खाली मोबाईल नंबर टाकायचा आहे, संकेतांक पाठवा या नावावरती क्लिक करून तुम्हाला इथं नोंदणी करायची आहे. तुमची नोंदणी झाल्यानंतर तुम्हाला मोबाईल नंबर प्रविष्ट करा या ठिकाणी टच करायचं आहे. तिथं तुमचा मोबाईल नंबर टाकायचा आहे, खाली संकेतांक पाठवा या नावावरती क्लिक करायचं आहे. त्यानंतर इथं लॉग इन या नावावरती क्लिक करायचं आहे. त्यानंतर तुमच्या समोर असा खातेदार निवडायचा ऑप्शन आलेला आहे. तर इथं तुम्हाला खातेदार निवडायचा आहे. परंतु तुम्ही जर नवीनच नोंदणी करत असाल तर तुम्हाला नवीन खातेदार नोंदणी या नावावरती क्लिक करायचं आहे. त्यानंतर तुमचा विभाग ऑटोमॅटिकली येईल. खाली जिल्हा निवडायचा आहे, तालुका निवडायचा आहे, तुमचं गाव निवडायचं आहे. त्यानंतर तुम्हाला या बाणावरती क्लिक करायचं आहे. त्यानंतर तुमच्या समोर काही अशा प्रकारे हे पेज ओपन होईल. तर इथं तुम्हाला गट क्रमांक हा ऑप्शन सिलेक्ट करायचा आहे आणि इथं तुमचा जमिनीचा जो गट नंबर असेल तर तो तुम्हाला इथं टाकायचा आहे. त्यानंतर शोधा या नावावरती क्लिक करायचं आहे. शोधा या नावावरती क्लिक केल्यानंतर इथं खातेदार निवडायचा ऑप्शन आलेला आहे. तर इथं आपल्या गटामध्ये जेवढे सदस्य असतील तर त्यांची नावं दाखवली जातील. तर इथं आपल्याला आपलं नाव हे सिलेक्ट करायचं आहे, म्हणजे आपण ज्याची ई पीक पाणी करत आहात तर त्याचं नाव इथं सिलेक्ट करायचं आहे आणि आपल्याला या बाणावरती टच करायचं आहे. त्यानंतर इथं खातेदाराचं नाव आणि आपला खाते क्रमांक दाखवला जाईल. तर इथं आपल्याला बरोबर आहे की नाही हे पडताळणी करायची आहेत आणि पुन्हा आपल्याला या बाणावरती टच करायचं आहे. इथं केल्यानंतर तुम्हाला एक मेसेज दाखवला जाईल की तुमचं सर्वेक्षण यशस्वीरित्या नोंदणीकृत झालेलं आहे. तर आपल्याला ठीक म्हणायचं आहे. त्यानंतर आपल्याला इथं खातेदार निवडायचा ऑप्शन आलेला आहे. तर आपल्याला यावरती टच करायचं आहे. इथं आपण ज्याची ई पीक पाणी करत असाल तर त्याचं नाव आपल्याला इथं घ्यायचं आहे आणि त्यानंतर आपल्याला या बाणावरती टच करायचं आहे. त्यानंतर आपल्यासमोर काही अशा प्रकारे हे पेज ओपन होईल. तर इथं आपल्याला पीक माहिती नोंदवा या ऑप्शनवरती टच करायचं आहे. इथं टच केल्यानंतर आता आपल्याला इथं एक फॉर्म भरायचा आहे, म्हणजे आपल्या पिकाची माहिती इथं थोडक्यात आपल्याला भरायची आहे. सर्वात प्रथम आपल्याला वरती विचारलेला आहे आपला खाते क्रमांक. आपला जो खाते क्रमांक असेल तो टाकायचा आहे. त्यानंतर गट नंबर विचारलेला आहे. जो गट नंबर असेल तुमचा तो तुम्हाला टाकायचा आहे. त्यानंतर जमिनीचं एकूण क्षेत्र ऑटोमॅटिकली येईल. पोट खराब काय असेल ते तुमचं येईल. त्यानंतर हंगाम विचारलेला आहे. तर इथं आपल्याला खरीप करायचं आहे. तर आता सध्या खरीप हंगाम चालू आहे. तर आपण खरीपची ई पीक पाणी करत आहोत, म्हणून आपल्याला इथं खरीप करायचं आहे. त्यानंतर इथं पिकाचा वर्ग विचारलेला आहे. तर इथं तुम्हाला निर्बळ पिके हा ऑप्शन सिलेक्ट करायचा आहे आणि जर अनेक पिकं असतील, मिश्र पीक असेल तर तुम्ही इथं मिश्र पीक निवडू शकतात आणि जर तुमचं एकच पीक असेल तर तुम्हाला इथं निर्बळ पीक हा ऑप्शन सिलेक्ट करायचा आहे. त्यानंतर तुम्हाला निर्बळ पिकेचा प्रकार विचारलेला आहे. तुमचं पीक आहे की फळबाग आहे. तर आता तुमचं पीक असेल तर पीकच करायचं आहे आणि फळबाग असेल तर तुम्हाला फळबाग हा ऑप्शन सिलेक्ट करायचा आहे. त्यानंतर इथं पिकाची झाडांची नावं विचारलेली आहेत. तुमचं जे पीक असेल ते तुम्हाला इथं निवडायचं आहे. तुमची सोयाबीन, कपाशी, मका जे काही असेल तर ते तुम्हाला इथं निवडायचं आहे आणि त्यानंतर तुमच्या जर पूर्ण क्षेत्रामध्ये जर एकच पीक असेल तर तुम्हाला इथं फक्त पूर्ण क्षेत्रभरा या ऑप्शनवरती
टच करायचं आहे, त्यानंतर तुमचं इथं ऑटोमॅटिकली खाली पूर्ण क्षेत्र येणार आहे. परंतु एकाच क्षेत्रामध्ये जर तुमचं अनेक प्रकारचं वेगवेगळे पिकं असतील, 2 ते 3 प्रकारची सोयाबीन, मका, कपाशी असं काही असेल, तर तुमचं जर कपाशी इथं 20 गुंठे असेल आणि मका 20 गुंठे असेल, तर तुम्हाला काय करायचं आहे, या ऑप्शनवरती टच करायचं नाही. इथं तुम्हाला काय करायचं आहे, तुमचं जर इथं आपल्याला क्षेत्र हेक्टरमध्ये भरायचं आहे, हेक्टर आणि आर म्हणजे आपल्याला हेक्टर आणि गुंठ्यामध्ये हे क्षेत्र इथं भरायचं आहे. जर तुमचं 20 गुंठे क्षेत्र असेल, तर तुम्हाला 0.20 गुंठे असं करायचं आहे, म्हणजे अर्धा एकर. जर तुमचं 1 एकर क्षेत्र असेल, तर तुम्हाला इथं 0.40 आर म्हणजे तुमचं 1 एकर क्षेत्र हे इथं येईल. जर तुमचं 60 गुंठे असेल, तर तुम्हाला 0.60 गुंठे करायचे आहेत. आणि जर तुमचं 2.5 एकर क्षेत्र असेल, तर तुम्हाला फक्त इथं 1 टाकायचं आहे. 0 पॉईंट वगैरे टाकायची गरज पडणार नाही. परंतु जर तुमचं क्षेत्र हे 2.5 एकर पेक्षा जास्त असेल, तर तुम्हाला इथं काय करायचं आहे, जसं की तुमचं क्षेत्र 3 एकर आहे, तर तुम्हाला 1 हेक्टर 20 आर करायचं आहे. 20 आर म्हणजे अर्धा एकर. तर तुम्हाला 1 हेक्टर 20 आर करायचं आहे. जर तुमचं क्षेत्र 3.5 एकर असेल, तर तुम्हाला 1 हेक्टर 40 आर असं इथं करायचं आहे. जेवढं तुमचं क्षेत्र असेल, तर तुम्हाला त्या पद्धतीने इथं माहिती भरायची आहेत. आणि जर वेगवेगळे पिकं असतील तुमचे, तर तुम्ही ते निवडू शकता इथं. त्यानंतर इथं जल सिंचन साधण्याचा प्रकार विचारलेला आहे. तुमचं विहीर आहे की बोर आहे, जे काही असेल. जर तुमचे बोर असेल, तर तुम्हाला इथं कूपनलिका, बोरवेल, विंधन, विहीर हा ऑप्शन निवडायचा आहे. आणि जर विहीर असेल, तर विहीर किंवा शेततळं वगैरे जे काही असेल तुमचं, ते तुम्हाला इथं निवडायचं आहे. त्यानंतर इथं सिंचन पद्धती विचारलेल्या आहेत. आता सिंचन पद्धतीमध्ये तुमचं जे असेल ते तुम्ही निवडू शकता. त्यानंतर इथं लागवडीचा दिनांक विचारलेला आहे. आपण किती तारखेला पेरणी केलेली आहे, तर त्याची तारीख आपल्याला इथं टाकायची आहे. त्यानंतर आपल्याला पुढे जा या नावावरती क्लिक करायचं आहे. त्यानंतर तुमच्या समोर नकाशा निवडायचा ऑप्शन ओपन झालेला आहे. आता भरपूर शेतकऱ्यांना इथं प्रॉब्लेम येत आहे. शेतकरी एकीकडे उभा दिसतात आणि त्यांचं क्षेत्र दुसरीकडे दाखवलं जातं. आता भरपूर शेतकऱ्यांचा असा प्रॉब्लेम येत आहे, शेतकरी जरी त्यांच्याच गटामध्ये उभा असले, तरी त्यांचं क्षेत्र थोडंफार इकडं तिकडं दाखवलं जातं. तर मग आता तुम्हाला काय करायचं आहे, इथं तुम्ही माझ्या केसमध्ये सुद्धा बघू शकतात. माझं क्षेत्र आहे इथं पिवळ्या कलरमध्ये जे क्षेत्र दाखवलेलं आहे, येलो कलरमध्ये, तर तो एरिया दाखवलेला आहे, तिथं माझं क्षेत्र आहे. परंतु मी क्षेत्रापासून किती लांब उभा आहे, तर हे तुम्ही बघू शकता. इथं लोकेशनचं जे चिन्ह दाखवलं जातं, तर इथं मी उभा आहे आणि माझं क्षेत्र इकडं दाखवलं आहे. तर मित्रांनो, आता इथं तुम्ही बघू शकतात, मी माझ्या क्षेत्रापासून, तुम्ही शेतापासून दूर उभा आहात, म्हणजे इथं सुद्धा सांगितलेलं आहे मी माझ्या क्षेत्रापासून किती लांब उभा आहे. इथं बघा, तुम्ही बघू शकता 45.30 मीटर मी माझ्या जमिनीपासून, मला ज्या गटाची ई पीक पाणी करायची आहे, तर त्या गटापासून मी लांब उभा आहे. त्यानंतर मित्रांनो, आपल्याला त्या क्षेत्राकडे जायचं आहे, तिथं दाखवलं जाईल. इथं तुम्ही फक्त काय करायचं आहे, तुमच्या गटाकडे इकडं जात असताना तुम्हाला इथं अद्ययावत करा या नावावरती क्लिक करत राहायचं आहे. तुमचं इथं अंतर कमी होतं की वाढतं हे तुम्हाला दाखवलं जाईल. आणि ज्यावेळेस इथं तुमचं ग्रीन कलरमध्ये हे मीटर अंतर येईल, त्यावेळेस तुमची इथं ई पीक पाणी होणार आहे. तर ही गोष्ट सर्व शेतकऱ्यांनी लक्षात घ्यायची आहे, कारण हा प्रॉब्लेम भरपूर शेतकऱ्यांना येत आहे. त्यांचं गट एकीकडे आणि त्यांची ई पीक पाणी त्यांना यामुळं जमत नाही. तर तुम्हाला काय करायचं आहे, अद्ययावत करा या नावावरती क्लिक करायचं आहे. आणि इथं तुम्ही बघू शकता लोकेशन तुम्हाला दाखवला जात आहे. तुम्ही लोकेशन म्हणजे तुमच्या गटाकडे तुम्ही जवळ जात आहेत की लांब जात आहेत, तर ते तुम्हाला इथं दाखवलं जात आहेत. इथं तुमचं लॅटिट्यूड लँगिट्यूड इथं तुम्हाला घ्यायचं आहे. आता बघा, मी तुम्हाला शेतामध्ये जाऊन दाखवतो, जवळ जाऊन दाखवतो, म्हणजे मग तुमच्या लक्षात येईल की अंतर हे कमी जादा कसं होतं ते. हे बघा मित्रांनो, मी माझ्या शेताच्या जवळ आलेलो आहे. आपल्याला इथं काय करायचं आहे, आता अद्ययावत करा या नावावरती क्लिक केलं की आपलं इथं अंतर कमी झालेलं आहे की जादा झालेलं आहे, तर हे दाखवित आहेत. म्हणजे मी अजून सुद्धा माझ्या शेतापासून थोडंसं लांब उभा आहे, तर त्याच्यासाठी आपल्याला आणखीन थोडंसं जवळ जावं लागणार आहे. हे बघा, आता मी माझ्या शेतामध्ये ज्या गटाची मला ई पीक पाणी करायचे आहे, तर त्या क्षेत्रामध्ये आलेलं आहे. तर माझं इथं हे ग्रीन पट्टा आलेला आहे, तुम्ही बघू शकतात. आणि मी शेतीपासून किती लांब उभा आहे, तर ते सुद्धा दाखवलेलं आहे. 18.59 थोडंफार कमी जादा होत आहे, तर मीटर इथं दाखवलं जात आहे. थोडाफार मोबाईल हल्ला किती कमी जादा होत आहेत, म्हणजे मी माझ्या शेतापासून किती लांब उभा आहे, तर ते दाखवलं जातं. इथं मी माझ्या शेतामध्ये आलेलो आहे. आता मला इथं अद्ययावत करा म्हणायचं आहे फक्त, आणि त्यानंतर पुढे जा या नावावरती क्लिक करायचं आहे. इथं आपल्याला 2 फोटो काढण्याचा ऑप्शन आलेला आहे. आपल्याला इथं 2 फोटो घ्यायचे आहेत. छायाचित्र 1 इथं आपल्याला ठीक आहेत म्हणायचं आहे. त्यानंतर इथं आपल्याला एक फोटो आपल्या पिकाचा काढायचा आहे. फोटो काढल्यानंतर आपल्याला इथं ओके म्हणायचं आहे. ओके म्हटल्यानंतर पुन्हा आपल्याला दुसरा फोटो तसाच घ्यायचा आहे. इथं त्यानंतर आपल्याला इथं बरोबरचं चिन्ह या वरती आपल्याला टच करायचं आहे आणि पुढे जा या नावावर
त्यानंतर तुम्ही इथं बघू शकता पिकाची माहिती साठवली आणि अपलोड झाली आहेत. आपल्याला ठीक आहे म्हणायचं आहे. त्यानंतर तुमच्यासमोर काही अशा प्रकारे पेज ओपन होईल. त्यानंतर इथं बघू शकता तुम्ही पिकाची माहिती पहा. तर आपल्याला इथं व्यवस्थित बघा पिकाची माहिती पहा या नावावरती क्लिक करायचं आहे. तुम्ही बघू शकता तुमचा खाते क्रमांक आलेला आहे, गट नंबर आलेला आहे, पीक कोणतं निवडलेलं आहे तुमचं, म्हणजे पीक कोणतं आहे, तर सोयाबीन आहे की मका आहे की कपाशी आहे, तर ते आलेलं आहे. त्यानंतर भरलेलं क्षेत्र इथं तुम्ही एकूण किती क्षेत्र भरलं ते दाखवलेलं आहे आणि लागवडीचा दिनांक तुम्हाला इथं दाखवलेला आहे. परंतु तुम्हाला फक्त 48 तासाच्या आतच ही दुरुस्त करता येणार आहेत किंवा डिलीट करता येणार आहेत. वरती रेड लाईनमध्ये एक लाईन चाललेली आहे, तुम्ही बघू शकता. तिथं सांगितलेलं आहे की तुम्ही 48 तासाच्या आतच तुम्हाला तुमची ई पीक पाणी चुकीची झालेली असेल, ती दुरुस्ती करायची असेल तर करू शकता. 48 तासाच्या आतच करू शकता. त्यानंतर तुम्हाला पुन्हा कधी करता येणार नाहीत. त्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे, इथं होम या नावावरती क्लिक करायचं आहे. तुमच्यासमोर अशा प्रकारे ऑप्शन ओपन होईल आणि पीक माहिती मिळवा या नावावरती फक्त टच करायचं आहे. इथं माहिती प्राप्त झाली आहेत म्हणून दाखवलं जाईल. आता इथं सगळ्यात मोठा प्रॉब्लेम म्हणजे काही शेतकऱ्यांना काय वाटतं की आपण केलेली ई पीक पाणी ही पूर्ण झाली की अपूर्ण राहिली, तर असा गोंधळ शेतकऱ्यांमध्ये होत आहे. तर त्यासाठी आपल्याला काय करायचं आहे, गावचे खातेदारांची पीक पाहणी, तर या ऑप्शनवरती आपल्याला टच करायचं आहे. इथं तुम्ही बघू शकता आपल्या गावातील संपूर्ण शेतकऱ्यांची यादी आलेली आहेत, कोणत्या शेतकऱ्यांची ई पीक पाणी झालेली आहेत आणि कोणते शेतकरी पीक पाणीपासून हे वंचित राहिलेले आहेत, म्हणजे त्यांनी ई पीक पाणी कोणत्या शेतकऱ्यांनी केलेलं नाही. तर तुम्ही बघू शकता ज्यांचं ग्रीनमध्ये नाव आलेलं आहे, तर हिरव्या कलरमध्ये, तर त्यांची ई पीक पाणी ही पूर्ण झालेली आहेत आणि ज्यांचं व्हाईटमध्ये नाव आहे तर त्यांची ई पीक पाणी ही अपूर्ण राहिलेली आहेत. आणि त्यानंतर मित्रांनो त्याच्या समोर इथं डोळ्याचं एक ऑप्शन दाखवला जातो, तर आपल्याला त्यावरती टच करायचं आहे. इथं टच केल्यानंतर इथं आपण आपली ई पीक पाणी झालेली आहे का नाही हे तुम्ही बघू शकतात. इथं तुमची संपूर्ण माहिती इथं सुद्धा दाखवली जाते की तुम्ही पीक पाहणी करताना कोणती माहिती भरलेली आहे, तुमचं इथं खाते क्रमांक, गट नंबर, हंगाम कोणता निवडलेला आहे, पीक कोणतं आहे, भरलेलं क्षेत्र एकूण किती आहेत, लागवडीचा दिनांक किती निवडलेला आहे, तर याची संपूर्ण माहिती तुम्हाला इथं बघायला मिळते. अशा प्रकारे तुम्ही तुमच्या गटाची ई पीक पाणी ही करू शकतात. परंतु काही शेतकऱ्यांचा असा प्रॉब्लेम होतो की त्यांचं क्षेत्र भरपूर लांब दाखवलं जातं आणि ते जमिनीपासून म्हणजे दुसऱ्याच्या गटामध्ये त्यांचं क्षेत्र दाखवलं जातं, परंतु ते ज्या गटामध्ये उभा आहे तर त्यांचं तिथं मॅप दाखवलं जात नाही. तर अशा वेळी आपल्याला शेतकऱ्यांना काय करायचं आहे, जे त्यांचे कोणी तलाठी अधिकारी असतील त्यांच्या भागामधील, तर त्यांच्याशी संपर्क करायचा आहे. त्यांना आपला जे काही प्रॉब्लेम असेल तर तो सांगायचा आहे. ते त्यांच्याकडून सॉल्व्ह झाला तर करतील, नाही तर ते त्यांच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांशी संपर्क करतील आणि तुमची मदत करतील. तर अशा पद्धतीने तुम्ही तुमच्या पिकाची ई पीक पाणी करू शकता तुमच्या मोबाईलवरून. तर मित्रांनो तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा. आपण असेच महत्त्वपूर्ण व्हिडिओ तुमच्यासाठी घेऊन येत असतो. पुन्हा भेटूया अशाच नवीन माहितीसह नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद मित्रांनो. जय हिंद, जय महाराष्ट्र.